शेतकरी मित्रांनो नमस्कार. 26 नोव्हेंबर रोजी आपण या आपल्या हरभऱ्याची पेरणी केलेली होती. तुम्हाला त्यावेळेला व्हिडिओ दाखवलेला होता. या प्लॉटमधला लागण गेल्यानंतर लगेच आपण लागण काढली, पाचट कुट्टी केली. पाचट कुट्टी करून एकदा रोटावेटर मारला. रोटावेटर मारल्यानंतर नांगरट केली आणि परत रोटावेटर मारून जमीन तयार केली आणि त्याच प्लॉटमध्ये आपण हरभऱ्याची लागवड केली. ही जमीन आहे काळी खोल. ही जमीन आपल्याला योग्य पद्धतीनं पुढच्या हंगामासाठी तयार करायची आहे. आणि मग या काळ्या खोल जमिनीमध्ये आत्ता आपण हरभऱ्याचं पीक घेऊन परत तागाचं पीक घेणार आहे. हरभऱ्याचं पीक घेण्यामागला आपला उद्देश काय आहे की जमीन पूर्ण फाटली पाहिजे, नत्राचं स्थिरीकरण चांगलं झालं पाहिजे. जमीन जेवढी खाली भेगाळल तेवढा खालचा थर मातीतला जो कडक झाला आहे तो पूर्णपणे फुटला जाईल. पाण्याचा निचरा चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याचा फायदा पुढच्या पिकाला होणार आहे. नायट्रोजनचं स्थिरीकरण हरभऱ्यामुळे चांगल्या पद्धतीने होतं. हरभरा खूप खालच्या थरातील न्यूट्रिएंट शोषून घेऊ शकतो आणि एकदा नत्र चांगलं जर मिळालं तर ऊसाला सगळ्यात जास्त काय लागतं? नत्र. उगवणी किती सुंदर झाल्या तुम्ही ह्याच्यामध्ये बघा. इथं दिसते फुले विक्रम या जातीचा आपण हरभरा केलाय. अतिशय सुंदर उगवण झालेली आहे बघा. ही कशा पद्धतीने उगवण झालेली दिसते. मागं दाखव यश, अजून ही पूर्ण लाईन दाखव, ही पलीकडं बघा आणि पुढं दाखव आता डायरेक्ट वर. पेरणी करताना मी म्हणलेलं की आपल्याला खोलवर हरभऱ्याची पेरणी करायची आहे. त्याचं कारण म्हणजे हरभरा खोलवर पेरला तर चांगला येतो. पहिला आपण सारठी पाडून घेतली, परत तो पत्रा काढला आणि परत पेरणी मशीननं पेरणी केली. म्हणजे डबल आजोरा जरी आला असला तरी अतिशय सुंदर हरभऱ्याची आपली उगवण ह्या प्लॉटमध्ये झालेली आहे. अजून 15 तारखेपर्यंत अवकाश आहे. जर तुमच्याकडं जमीन मोकळी असेल तर ह्या 15 तारखेपर्यंत तुम्ही हरभऱ्याची लागवड करू शकताय. ज्या जमिनी काळ्या खोल आहेत, चोपण झालेले आहेत, ज्या जमिनीमध्ये पाण्याचा निचरा होत नाही त्या जमिनीसाठी हरभरा हे पीक अतिशय योग्य आहे पुढच्या ऊस पिकाच्या दृष्टीने. धन्यवाद.